पावसाळ्याची तारीख बदलली। 2026च्या मॉन्सून संदर्भात सगळ्यात मोठी बातमी आता समोर आली आहे। काही दिवसांपूर्वीच एप्रिलमध्ये हवामान विभागाने मॉन्सून संदर्भात तारीख जाहीर केली होती। ती तारीख ऐकून महाराष्ट्रामध्ये एक चिंतेची लाट पसरली होती। पण मे महिना सुरू होताच महाराष्ट्रामध्ये अचानक वातावरण बदललं, ज्यामुळे मॉन्सूनच्या तारखा आता पूर्णतः उलट्या बदलल्या आहेत। मे महिना सुरू होताच राज्याचे हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी एक ताजा आणि अतिशय सविस्तर अंदाज नागरिकांना दिलाय। एक असा इशारा दिलाय की जो ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल। पंजाब डक यांनी संपूर्ण महाराष्ट्रासाठी दोन मोठे इशारे दिले आहेत, ज्यामधला पहिला इशारा उष्णतेच्या लाटेचा आहे। कालपर्यंत सांगितलं गेलं होतं की एप्रिल महिना संपला की उष्णतेची लाट संपणार, पण आता ती लाट या 20 जिल्ह्यामध्ये 50 अंशाचं रेकॉर्ड मोडणार आहे आणि तीही आणखी पुढील 10 दिवस। आणि दुसरा धोक्याचा इशारा चक्रीवादळ आणि वादळी पावसाचा दिलाय। महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठा अवकाळी पाऊस या तारखेला सुरू होतोय, अशी एक भयानक तारीख त्यांनी सांगितली। पंजाब डक हे अत्यंत तज्ज्ञ हवामान अभ्यासक आहे, ज्यांना महाराष्ट्रात खूप मानलं जाते आणि त्यांनी जी बदललेली मान्सूनची तारीख आहे ती देखील जाहीर केली आहे। कन्फर्म तारीख सांगितली आहे। मे महिन्यात पाऊस केव्हा सुरू होतोय, कोणत्या जिल्ह्यात उष्माघाताचा फटका बसणार याची देखील माहिती त्यांनी सांगितली। बघा, पंजाब डक हे असे तज्ज्ञ अभ्यासक आहे। असं बोललं जातं की त्यांच्या शब्दावर ढग हालतं, त्यांचा शब्द सहसा चुकीचा ठरत नाही, पण यावेळेस त्यांनी दिलेला इशारा खूप अंगावर काटा आणणार आहे। सरकारी हवामान विभाग आणि पंजाब डक यांच्या अंदाजामध्ये मोठा फरक पडलाय, कारण की एप्रिलमध्ये जो अंदाज हवामान विभागाने दिला होता तो बदललाय, कारण की आता वारं फिरलंय, हवामानात बदल झालाय आणि या तारखेपासून मे महिन्यात पुन्हा एकदा जोरदार वादळी पाऊस। पण त्याआधी उष्णतेची लाट ही संपूर्ण महाराष्ट्राला भाजणार। पुन्हा पाऊस येतोय। शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती त्यांनी दिली आहे। पंजाब डक यांनी वातावरण बदलाचा अभ्यास करून आत्ताच काही मिनिटांपूर्वी एक अंदाज दिलाय, ज्यामध्ये त्यांनी सांगितलंय मान्सून केव्हा धडकतोय, मान्सूनची बदललेली तारखेमुळे महाराष्ट्रात केव्हा तो कोसळणार आहे, त्याचबरोबर उष्णतेची लाट कोणत्या जिल्ह्यात होणार, सगळी सविस्तर माहिती त्यांनी सांगितली। ही जी बातमी आहे हिला हलक्यात घेऊ नका, कारण की वातावरण बदललंय। कालपर्यंतच्या सगळ्या बातम्या आता खोट्या ठरल्या, कारण की 10 कोटी महाराष्ट्रातल्या नागरिकांना एक अर्जंट इशारा दिलाय। मग चला तर आपण जाणून घेऊया वेळ न वाया घालवता ही सगळ्यात महत्त्वाची माहिती। प्रेक्षकांनो, सध्या आभाळातून आग ओकली जाते, जमीन तापून तांबडी झाली। एप्रिलमध्ये सगळीकडे उष्माघातामुळे दुर्दैवी घटना घडल्या आणि मे महिना सुरू होताच सगळा अंदाज बदलला। पंजाब डक यांनी तातडीची माहिती दिली आहे। सरकारी खात्याचा देखील प्राथमिक अंदाज आधीच आला होता, पण आता वारं फिरलंय, वातावरण पूर्ण बदललं आहे, त्यामुळे तारखा उलट्या पालट्या झाल्यात। जिथे पाऊस पडणार होता तिथे उष्णता आणि जिथे उष्णता तिथे चक्रीवादळाचा धोका। पंजाब डक यांनी नवीन सुधारित अंदाज दिलाय। राज्याचा पारा 48 अंशावर आहे। आता पंजाब डक यांनी उष्णतेची जी लाट आहे तर ती लाटेची तारीख पहिली सांगितली आणि त्यानंतर मे मधल्या अवकाळी पावसाचं थैमान कुठे कुठे बरसणार, कुठे वादळी पाऊस पुन्हा सुरू होतोय, 10 मे पर्यंत उष्णतेची लाट कुठे कुठे जाणार अशी अंदाज त्यांनी सांगितलाय। त्यांनी सुरुवात केली उष्णतेच्या अंदाजापासून। विशेषतः विदर्भ खानदेशामध्ये परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते। अकोला अमरावतीमध्ये पारा आत्ता 47च्या पार गेलाय। मराठवाड्यात 45 अंश तापमान सकाळी दिसून येत आहे आणि आता याचा हल्ला प्रत्येकाच्या आरोग्यावर होणार, त्यामुळे शेतकऱ्यांना एक महत्त्वाची सूचना दिली। ही अशी सूचना आहे की जी प्रत्येक नागरिकासाठी आहे, जी त्यांनी अत्यंत अनुभवी सल्ल्यातून दिलाय। ज्या काही दुर्दैवी घटना घडत आहे त्या घडू नये म्हणून त्यांनी मोलाचा सल्ला दिला आणि त्यानंतर सांगितली ती अवकाळी पावसाची तारीख। या तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा वादळी पाऊस नुकसान करायला येतोय आणि त्यानंतर त्यांनी मान्सूनची तारीख सांगितली। शेतकऱ्यांना त्यांनी भर उन्हात ट्रॅक्टर चालू नका। पंजाब डक यांनी हात जोडून विनंती केली की भर दुपारी शेतात जाऊ नका, हलक्यात घेऊ नका। दुपारी काम कराल तर जीवाला मुकाल, गाडीत असाल तर गाडीचं इंजिन गरम होऊन उष्माघाताच्या दुर्दैवी घटना घडतायत। मशागत नांगरणीची कामं रात्री करा, असा मोलाचा सल्ला दिलाय। या उन्हामध्ये असा एक ढग तयार होतोय, ज्याची विचित्र परिस्थिती होते की ज्यामुळे अवकाळी पाऊस आता पुन्हा थैमान घालतोय। चक्रीवादळाचा सगळ्यात मोठा धोका पंजाब डक यांनी सांगितलाय। धोक्याची स्पष्टपणे माहिती दिली। प्रचंड उष्णतेमुळे स्थानिक पातळीवर बाष्प तयार होऊन पाऊस पडतोय। याचं उदाहरण मेहकर, शेगाव आणि संगमनेर भागात वादळी पाऊस काही तासांपूर्वी झाला। हा मान्सूनचा पाऊस नाहीये, हा पाऊस स्थानिकरित्या तयार झालाय, त्यामुळे आता जो पाऊस येतोय तो वेगळाच आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा वादळी पावसाचा होतोय। वादळी पाऊस सुरू होतोय, या तारखेपासून पाऊस पुन्हा येतोय। मान्सूनच्या अफवांचं देखील त्यांनी खंडन केलं। मान्सूनच्या नेमकं कालपर्यंत काय अफवा उठल्या होत्या, मान्सून वेळेवर येणार का आधी येणार अशी बातमी त्यांनी दिली होती, पण आता त्यांनी खरी तारीख सांगून टाकली आहे। त्यांनी एल निनो, सुपर एल निनो आणि मेगा एल निनो बाबत देखील महत्त्वाची गोष्ट सांगितली। पंजाब डक यांनी आता सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिलाय। त्यांनी ठामपणे सांगितलंय की 2026 मध्ये पाऊस कसा राहणार
अफवा खऱ्या की खोट्या, वारं फिरलंय तर मग कसा पुन्हा पाऊस सुरू होणार, कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना त्यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या, आता जाणून घेऊया ती महत्त्वाची माहिती। पंजाब डक यांनी ताबडतोब लाईव्ह येऊन संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक माहिती दिलेली आहे। पुन्हा नेमकं पाऊस कधी सुरू होतोय, कोणत्या तारखेपासून पाऊस सुरू होतोय, मान्सून नेमकं कधी सुरू होतोय, याची सगळी सविस्तर माहिती आता देण्यात आली। सगळ्यात आधी त्यांनी एक अफवाचं जोरदार खंडन केलं, ती अफवा एल निनोची। ते म्हणाले पाऊस आपलं काम करतोय, त्यामुळे एल निनो जरी आला तरी दुष्काळ पडणार नाही। पंजाब डक यांनी सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिलाय। त्यांनी ठामपणे सांगितलंय 2026 मध्ये पाऊस पिकाला हवा तसा वेळेवर पडणार। यंदाचा खरीप हंगाम जोरदार असेल, परतीचा पाऊस सोन्यासारखा पडेल, रब्बी पिकही घरात येईल, त्यामुळे दुष्काळाची भीती मनातून काढून टाका। निसर्ग यंदा आपल्यावर प्रसन्न आहे, पण मान्सून नक्की अंदमानात कधी येणार, पंजाब डक यांनी तारीख सांगितली आहे। त्यांची तारीख ही सरकारी खात्यापेक्षा वेगळी आहे, कारण की हवामान विभागाने अंदाज एप्रिलमध्ये दिला होता, जो प्राथमिक अंदाज होता। त्यावेळेचं वातावरण वेगळं होतं, पण आता वारं फिरलंय, कारण की मेगा एल निनोची शक्यता झाली होती, पण बंगालच्या उपसागरामध्ये एक वेगळीच प्रणाली तयार झाली आणि त्या प्रणालीमुळे सगळं वातावरणच पूर्णतः बदललं। मग ही वातावरण बदलल्यामुळे नेमकं काय बदल झालाय, तर त्यांनी एक तारीख अशी सांगितली की ज्या तारखेला अंदमानामध्ये मान्सूनचा जो आहे ते आगमन होतंय। अंदमान जो असा आहे, जो भारताची भूमी आहे, पण भारतापासून समुद्रावर लांबवर एक बेट आहे, त्या बेटावर अंदमानावर 15 मेला अंदमानमध्ये तो जो आहे तो पाऊस दाखल होणार। म्हणजे जर एक अंदाज बघितला तर तो नेहमीपेक्षा 5 ते 7 दिवस आधीच पावसाचं आगमन होणार आहे। 15 मेला अंदमानात पाऊस आला तर 26-27 मे पर्यंत तो केरळमध्ये धडकेल आणि महाराष्ट्राचा मार्ग मोकळा होईल। पण आनंदाच्या बातमीबरोबर एक राक्षस समुद्रामध्ये जन्म घेतोय, तो म्हणजे चक्रीवादळाचा धोका। मे महिन्यामध्ये एक मोठा धोक्याचा इशारा दिलाय। पंजाब डक यांनी इशारा असा दिलाय की 14 ते 21 मेच्या दरम्यान अरबी समुद्रामध्ये भयानक हालचाली वाढणार आहे, त्यामुळे आपल्याकडे खूप कमी दिवस राहिलेले आहे। एक चक्रीवादळाची निर्मिती होणार, हे वादळ संपूर्ण महाराष्ट्राकडे वेगानं खेचून तर आणेलच, पण किनारपट्टीपासल्या ज्या 120 चे जिल्हे आहेत तर तिथे मोठा धोका निर्माण होतोय, मोठं नुकसान होऊ शकतं। महाराष्ट्रामध्ये पावसाचं श्रीगणेश नेमकं कधी होणार, पंजाब डक यांनी सांगितली फायनल तारीख 7 जून होय। 7 जूनला मृग नक्षत्राचा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात हजेरी लावणार। कोकणातून सुरुवात होऊन 3 ते 4 दिवसात तो उर्वरित राज्यात पोहोचेल। यंदा पावसाचा मोठा खंड पडणार नाही, त्यामुळे पेरण्या वाया जाणार नाहीत। तरीही 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय बियाणं जमिनीत टाकू नका असा निर्वाणीचा इशारा दिलाय। 10 मे पर्यंत उष्माघाताचा धोका आहे, त्यामुळे पंजाब डकांनी आरोग्याचा मंत्र दिलाय। सध्या हीट डोममुळे गरम हवा कोंडली गेली, ज्यामुळे घाम प्रचंड येतोय। बाहेर पडताना पांढरा रुमाल वापरा, लिंबू सरबत, पाणी भरपूर प्या, उपलब्ध असेल तर ताक प्या। 10 मे नंतर थंडावा वाढणार आहे आणि 13 मे पासून मान्सूनच्या हालचालीमुळे वातावरणात गारवा निर्माण होईल। शेतकरी बांधवांनो, आता पेरणीसाठी सोयाबीन, कापूस, तूर ही पिकं फायदेशीर ठरणार आहेत। जमिनीची खोली चांगली ठेवा, जेणेकरून पाणी जमिनीत मुरेल। 10 मे पर्यंत उष्ण उन्हापासून सावध राहा आणि त्यानंतर पावसाच्या कामाला लागा। चक्रीवादळ आलं तर ते मान्सूनला मदत करेल, त्यामुळे 7 जूनची तारीख बदलण्याची शक्यता नेमकं कमी आहे। आता तुमच्या भागामध्ये नेमकं कसं वातावरण आहे, तुमच्या मते कधी पाऊस सुरू होऊ शकतो, तुम्ही कोणत्या पिकांची लागवड करणार आहात, नक्की कमेंटमध्ये कळवा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।